आणि डोंबिवलीतून एक मोठी बातमी हाती येते। नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आलेली आहे। डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याप्रकरणी त्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी रमेश म्हात्रेंवर सर्वत्र चहूबाजूंनी टीका होत होती। यासोबतच डॉक्टर आणि नर्सेसनी देखील आम्ही काम बंद आंदोलन पुकारू असा देखील इशारा दिलेला होता। आणि हे सगळं जे प्रकरण आहे, हा जो सगळा मुद्दा आहे तो विधान भवनामध्ये देखील आज गाजलेला होता। शिवसेनेचे नगरसेवक आहेत रमेश म्हात्रे आणि याच रमेश म्हात्रेंनी डॉक्टरांना आणि त्यासोबतच या नर्सला देखील इथल्या मारहाण केलेली होती, शिवीगाळ केलेली होती। याच रमेश म्हात्रेंना अटक करण्यात आली आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। सुरेश काटे आपल्या सोबत आहे। सुरेश, नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक झाल्याचं समजतंय, काय अपडेट मिळतात याबद्दलचे? दीपक, खरं पाहिलं तर 2 दिवसापूर्वी ही घटना झालेली आहे। महिला डॉक्टर आणि नर्स यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडलेली आहे। त्यानंतर आज राजकीय मंडळी जे आहेत की आमदार रोहित पवार जे आहेत त्यांनी या ठिकाणी शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये भेट दिली। त्यानंतर आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी भेटलेले आहेत। मात्र रोहित पवार यांनी पोलिसांना धारेवरती धरलं होतं की जोपर्यंत संध्याकाळपर्यंत जर रमेश म्हात्रे यांना जर अटक झाली नाही तर आम्ही आंदोलन करू। त्यामुळे कदाचित पोलिसांनी तातडीची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती देखील पोलिसांची होती। मात्र रमेश म्हात्रेला आता डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी अटक केलेली आहे अशी अधिकृत माहिती जी आहे ती पोलिसांकडून मिळाली आहे। आणि एकूण या घटनेमध्ये 4 आरोपी आहेत आणि त्यापैकी रमेश म्हात्रे हे मुख्य आरोपी आहेत। त्यांनी 2 दिवसापूर्वीच सीसीटीव्ही मध्ये हे सगळं प्रकार जो आहे तो कैद झालेला आहे। डॉक्टर, महिला डॉक्टर असतील, नर्स असतील शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आणि या अनुषंगाने पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। पूर्ण प्रक्रिया जी आहे ती पोलीस कालपासून राबवत होते जसा गुन्हा दाखल झाला, कारण की ते नगरसेवक आहेत, त्यांना अटक करण्याची काय प्रक्रिया आहे किंवा काय त्याबद्दलचे कायदेशीर बाबी आहेत त्या सगळ्या पडतून आज खरं पाहिलं तर काही वेळापूर्वीच रमेश म्हात्रे यांना डोंबिवलीतल्या विष्णुनगर पोलिसांनी अटक केलेली आहे। आता पुढे नेमकं काय होतं, कारण की डॉक्टर कायदा जो ऍक्ट जो आहे त्यानुसार मेडिकल ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे या गुन्ह्यामध्ये आता रमेश म्हात्रे असतील किंवा त्यांच्यासोबत असणारे जे 3 ते 4 आरोपी जे आहेत त्यांना अजामीन पात्र गुन्हा आहे हा। यामध्ये काय पुढे प्रक्रिया होते का किंवा पुन्हा डॉक्टर आणि इतर सर्वांवरती राजकीय प्रेशर येऊन या केसमध्ये पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आता तुर्तास तरी रमेश म्हात्रे आणि त्याच्यासोबत असणारे 4 ते 5 जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे। दीपक, सुरेश, मात्र एकंदरीतच त्यांनी ज्या पद्धतीनं ही मारहाण केलेली होती, ज्या पद्धतीनं शिवीगाळ केलेली होती, त्यानंतर आता ही कारवाई झाल्याचं समजतंय। सुरेश, तुम्ही राहाच आपल्यासोबत भाजपचे आमदार राम कदम देखील आहेत। राम कदमजी, या मारकुट्या नगरसेवकांना अखेर अटक झालेली आहे, ही अटक पुरेशी असं आपल्याला वाटतं का त्यांचं वर्तन पाहता? हा संपूर्ण विषय आपण पक्षीय माध्यमातून किंवा त्या चष्म्यातून न पाहता डॉक्टर, नर्सेस, कंपाऊंडर हे प्रत्यक्ष या धर्तीवर देवदूताचं काम करत असतात या भावनेतून आपण पाहिलं पाहिजे। आणि कायदा कोणीही कोणत्याही व्यक्तिविशिष्ट जर कायदा हातात घेतला, मग तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल तर कायदा कायद्याचं काम करतो। तर त्याच्यामुळे कायदा हातात घेतला म्हणून कायद्याप्रमाणे कारवाई होते, हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल आणि कुठेतरी चिंतनाचा भाग देखील आहे की कुठेतरी संवाद, म्हणजे त्या पेशंटचे नातेवाईक, जो पेशंट गंभीर होता आणि डॉक्टर आणि डॉक्टरांची सगळी टीम यांच्यामध्ये कुठेतरी संवाद कमी पडलाय, कम्युनिकेशन एरर झालाय आणि त्याच्यातून क्रोधातून आवेश आणि आवेशातून हा सगळा प्रकार घडलाय। तर त्याच्यामुळे कायदा हातात घेण्याचं आपण समर्थन नक्की करूच शकत नाही, कोणीच करू शकत नाही। पण त्याच वेळेस पेशंटच्या नातेवाईकांना अशा प्रकारे क्रोधाचं कारण काय याचं देखील समाधान ही नैतिक जबाबदारी त्या हॉस्पिटलच्या प्रशासनाची आहे, त्या संबंधित डॉक्टरांची आहे, नर्सेसची आहे। हे आपल्याला टाळता येणार नाही, तेही करावं लागेल। पण डॉक्टर हे देवदूताचं काम करत असतात, अशा पद्धतीने आपण त्यांच्या अंगावर जाणं हेही काही योग्य नाही। राम कदमजी, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल। यासोबतच आपले प्रतिनिधी सुरेश काटे देखील आपल्याला माहिती देत होते। सुरेश, तुमचेही धन्यवाद।
दरम्यान या सगळ्या प्रकरणी आता पोलिसांची देखील प्रतिक्रिया येते. पोलीस नेमकं काय म्हणतायत, काय त्यांनी माहिती दिली, आपण पाहूया. आधीमध्ये जो काल गुन्हा दाखल झालेला होता 195/2026 त्या सदर गुन्ह्यामध्ये काल 3 आरोपींना अटक केली गेली होती. आता त्यामध्ये त्या सदर आरोपींना कोर्टामध्ये हजर केला असता त्यांना 2 दिवसाची पिस्या त्या ठिकाणी दिलेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 4 रमेश म्हात्रे या सुद्धा सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यामध्ये पुढे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. विष्णुनगर पोलीस